जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी, मी रुचा खत्ते लाईव्ह आलेली आहे आणि आजचा विषय आहे म्हणजे ही फेसबुक लाईव्हची 2 दिवसांची मालिका आहे. हाच अधिक मासानिमित्त सादर करते आणि आजचा विषय मनाचे श्लोक उद्या दासबोध ग्रंथ समर्थांचे अशी ही मालिका आहे. मला कोणी अजून आलेलं दिसत नाही आहे आणि कधी कधी लाईव्हमध्ये तुम्ही केलेल्या कॉमेंट लगेच लक्षात येतात असं नाही किंवा बोलण्याच्या ओघात त्या पाहिल्या जात नाहीत, परंतु नक्की मी तुमच्या प्रतिक्रियांना नंतर उत्तरं देईन. तर आजचा विषय मनाचे श्लोक उद्याचा दासबोध. आणि मनाच्या श्लोकातलं नेमकं काय, तर मनाचे श्लोक आजच्या काळासाठी मनःशांतीसाठी असा आजचा विषय मांडणार आहे, प्रयत्न करणार आहे. तर सुरुवात करते. मनाचे श्लोक आपण शाळेत असल्यापासून खरं म्हणजे आपल्या आधीच्या अनेक पिढ्या म्हणत आलेल्या आहेत आणि शतकानुशतके म्हणजे समर्थांनी यांची रचना केल्यापासून हे झिरपत आलेले असे हे श्लोक आहेत. तर आजच्या काळात सुद्धा या श्लोकांचा आपल्याला पदोपदी कसा उपयोग होतो, ते आपल्याला कसा मार्ग दाखवतात याविषयी थोडासा विचार आज मांडायचा प्रयत्न करते. तर मध्यंतरी 1-2 ठिकाणी असा मला सूर आढळला बरं का. म्हणजे शाळेत आज सुद्धा पाठांतराच्या स्पर्धा असतात बघा मनाच्या श्लोकांच्या. तर त्या संदर्भात काहींनी असं भाष्य केलं की मनाचे श्लोक नुसते पाठ करून काय होणार, अर्थ नको का मुलांना कळायला. म्हणजे आता हे जे संत वाङ्मय म्हणा, मराठी भाषा म्हणा, हे टिकवणं हे महत्त्वाचं आहे, बरोबर. आणि त्यावेळेला मनाचे श्लोक पाठ कशाला करताय असं म्हणणं म्हणजे त्याला अजूनच मर्यादा घालण्यासारखं आहे. माझं असं म्हणणं आहे बरं का. म्हणजे अगदी माझ्याच अनुभवावरनं सांगते की आपल्याला एखादी गोष्ट पाठ असली ना की त्याचा अर्थ आपल्याला लवकर लक्षात येतो. म्हणजे आता अगदी 2-3 वर्षांची मुलं आहेत आणि त्यांचं पटकन पाठ होतं. म्हणजे अगदी भगवद्गीता सुद्धा ते पाठ करू शकतात, म्हणजे एक अध्याय का असेना, काही श्लोक का असेना, पण कानावर पडून ते बोबडे बोल असतील तरी ते म्हणत असतात, त्यांच्या लक्षात राहतं, हे आपण समजू शकतो. त्यामुळे त्यांच्या कानावर पडणं, त्यांनी पाठ करणं हे कधीही चांगलंच आहे. म्हणजे त्यांच्या वाणीसाठी चांगलं आहे, त्यांच्या स्मरणशक्तीसाठी चांगलं आहे. सगळ्याच बाबतीत म्हणजे वाईट तर काहीच नाही. स्पंदनं त्याची उत्तमच असतात, त्याचा त्यांना लाभ होतो. आणि दुसरं असं म्हणजे जितका वेळ ते या पाठांतरासाठी देतील तितका वेळ काहीतरी भलतं सलतं ऐकणं, पाहणं किंवा बोलणं हे तर टळेल असाही विचार करा ना. म्हणजे ज्यातनं चांगलं काय घेता येईल हे न बघता प्रत्येक गोष्टीवर टीका कशाला. अर्थ लक्षात आला पाहिजे हे बरोबर आहे, पण पाठ करणं हे सुद्धा अगदी योग्य आहे. आणि मी दुसरं म्हणलं तसं की अर्थ कळण्यासाठी सुद्धा पाठ असेल तर खूप मदत होते. म्हणजे असं पहा, समजा तुम्ही एखाद्या मंदिरात जाताय आणि तिथे प्रवचन चालू आहे, तुम्ही प्रवचनासाठी नाही गेलात, मंदिरात गेला आहात, गाभाऱ्यात गेलात, दर्शन घेतलं, बाहेर आलात आणि तुमच्या कानावर शब्द आले प्रभाते मनी रामचिंतित जावा, आणि तुम्ही मग म्हणता अरे हे मी ऐकलेलं आहे, ह्याबद्दल आता आपण ऐकायला हवं, काय म्हणतात बुवा, ऐकूया तरी. तुम्ही थांबा थांबा म्हणून सगळ्यांना सांगता, जरा ऐकून बघूया काय म्हणताय, कारण हे आपल्या ओळखीचे शब्द आहेत ना. म्हणजे इतका का असेना हा उपयोग होत असतो पाठांतराचा. आणि मग जे या मार्गावरती अजून अभ्यासक वगैरे असतात त्यांना तर खूपच लाभ होतो. परंतु जे श्रोते आहेत, जे वाचक आहेत किंवा जे म्हणजे आपल्यासारखे प्रपंच करणारे लोक आहेत, त्यांना सुद्धा या श्रवणाचा, पाठांतराचा कधीही उपयोगच होतो. हे वाया कधीही जात नाही. त्यामुळे नुसतं पाठ करून काय होणार अशी विधानं खरंच कुणी करू नये. आणि कुणा कानाने ऐकली, कुणाच्या कानावर आली तर मनावर घेऊ नये असं माझं कळकळीचं सांगणं आहे या निमित्ताने. तर माझ्याही बाबतीत मी म्हटलं तसं माझाही अनुभव एक सांगायचा तर आम्ही ओम नमोजी आद्या ही आम्हाला प्रार्थना होती बरं का. म्हणजे
ज्ञानेश्वरांची, किंवा आपलं साधारणपणे रामरक्षा सगळ्यांची पाठ असते, अथर्व शीर्ष पाठ असतं, पसायदान पाठ असतं. मग या पाठ असलेल्या गोष्टींबद्दल काहीतरी ऐकायला मिळणार आहे असं जर म्हटलं तर आपली उत्सुकता वाढते ना. मनाच्या श्लोकाबद्दल सांगितलं जाणार आहे तर आपल्याला माहिती असतं मनाचे श्लोक म्हणजे काय आहे साधारण, त्यामुळे आपली उत्सुकता वाढते आणि त्यासाठी हे पाठांतर गरजेचं आहे. आता ही ओम नमोजी अद्या मला प्रार्थना होती. 5वी ते 10वी मी फक्त ती ऐकत होते, ऐकल्यामुळे ती पाठ पण झाली होती एवढी वर्ष ऐकल्यावर अर्थात. पण त्याच्या अर्थाचा विचार करावा असं काही वाटलं नव्हतं फारच, कुठेतरी तुरळक वाचलाही असेल. पण आता अभ्यासाच्या निमित्ताने जे ह्याचे सगळे अर्थ कळलेच आहेत असं काही म्हणण्याचं कोणी धाडस करू शकत नाही, हे पण खरं आहे बरं का. म्हणजे अर्थ पूर्णपणे कळतो का, म्हणजे मनाचे श्लोक आपल्याला ऐकताना सोपे वाटतात, हे काय सोपं आहे असं वाटतं. पण आज सुद्धा म्हणजे मी आता 2 तासांनी परत लाईव्ह समजा आले किंवा उद्या परत सकाळीच मनाच्या श्लोकावर परत एकदा बोलू असं जरी म्हटलं तरी एक वेगळाच अर्थ माझ्यासमोर येऊ शकतो, त्याच श्लोकाचा सुद्धा काहीतरी वेगळंच सुचू शकतं. त्यामुळे ही न संपणारी प्रक्रिया अर्थ समजून घेणं. त्यामुळे अर्थ कळला पाहिजे ह्याचा अट्टाहास न धरता पाठांतर हे सुद्धा किंवा कानावर पडणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, किंवा पठणं म्हणत राहणं हे गरजेचंच आहे, त्यात चुकीचं काही नाही आहे. किंवा आत्ता मी म्हटलं तसं की ओम नमोजी आज्ञा मला प्रार्थना होती आणि मग आता त्याचा विचार करताना ते शब्द खूप जवळचे वाटतात, कारण हे शाळेपासून हे आम्हाला शाळेत होतं बरं का. असं जे त्याच्याशी आपुलकीचं नातं असतं ना, म्हणून या गोष्टी शाळेपासून असल्या पाहिजेत, यासाठी आग्रही राहिलंच पाहिजे असं मला वाटतं. तर आता प्रत्यक्ष मनाच्या श्लोकांचा विचार करूया की मनःशांतीसाठी मनाच्या श्लोकांचा कसा काय आपल्याला लाभ करून घेता येईल. तर अगदी आपल्या माहितीचा श्लोक आहे, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. भक्तिपंथेची जावे हे सांगितले, भक्तीला महत्त्व दिलंय आणि फक्त मनाच्या श्लोकात नाही, येथ बोलीला विशद भक्ती मार्ग असं दासबोधात सुद्धा सांगितलेलं आहे, बरोबर. त्यामुळे मग एवढं भक्ती का, काय भक्तीचं महत्त्व, भक्ती म्हणजे काय असे प्रश्न म्हणजे आता याच्याबद्दल सगळ्यांनी ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं. पण मला असं या आजच्या विषयाला अनुसरून असं म्हणायचं आहे की या भक्तीमुळे किंवा श्रद्धेमुळे मनाच्या शांतीची प्राप्ती ही नक्की होते. कारण आपण परमेश्वरावर गोष्टी सोपवून देतो, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींची भीती वाटते, चिंता वाटते, म्हणजे आणि मग ही भक्ती असली. आणि इथे काय सांगितलं हे महत्त्वाचं आहे की मना सज्जना भक्तिपंथेची जावे. एखाद्या मार्गावर जायचं म्हटल्यावर आपल्याला पायानं जावं लागतं, बरोबर. पण इथे सांगितले मनानं जा, म्हणजे तुमचं मन परमेश्वरापाशी असलं पाहिजे. भक्ती म्हणजे काय मुळात, तर डोळ्यासमोर आपल्याला लगेच काय येतं की पूजा अर्चा केली पाहिजे, व्रतवैकल्य केली पाहिजे, नामसाधना म्हणजे अगदी हातात माळ घेतली पाहिजे किंवा तीर्थक्षेत्री गेलं पाहिजे, असं काही नाही. ते सगळं केलं पण तिथे मनच नाही तर उपयोग नाही. किंवा हे काहीच नाही केलं पण मन तिथे आहे तर ती भक्ती आहे. म्हणजे जसं जनाबाई म्हणतात ना की दळीता काढणीता तुझं गाईन अनंता, म्हणजे तुझी भक्ती करण्यासाठी मला दळण काढण करायची म्हणजे ते करून सुद्धा मी तुझी भक्ती करू शकते, दळण काढण सोडण्याची गरज नाही. आणि मी जरी दळण करत असले तरी सुद्धा माझं मन तुझ्यापाशीच आहे, अशा दोन्ही अर्थांनी या त्यांच्या अभंगाचरणाकडे पाहता येतं. त्यामुळे देवाची भक्ती करण्यासाठी म्हणतात ना की 2 हस्तक आणि 1 मस्तक हेही पुरेसं असतं. त्यातला भाव महत्त्वाचा असतो की करता करविता बाबा तूच आहेस आणि तुझ्यामुळे माझ्याकडे सगळं काही आहे, ही कृतज्ञतेची भावना हीच महत्त्वाची आहे. आणि म्हणजे मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं की जे मी नुकतंच अनुभवलं. मी आता भूतानमध्ये गेले होते बरं का, आणि तिथे बुद्धाच्या मूर्तीसमोर असे 7 कटोरे ठेवलेले दिसतात तुम्हाला. आणि हे काय असतं याचा अर्थ त्या गाईडने समजावून सांगितला की तुम्हाला जे काही आवडतं, म्हणजे बौद्ध धर्मीय काय करतात तिथले की तुम्हाला जे काही मनापासून आवडतं ते तुम्ही त्या 7 भांड्यांमध्ये अर्पण केलंय अशी त्यांची समजूत असते. म्हणजे
तुम्हाला समजा खीर आवडते, मोगऱ्याची फुलं आवडतात, आंबे आवडतात, मोती आवडतात. आता प्रश्न असा पडतो की या काही गोष्टींचा सीझन असतो, काही गोष्टी मिळतील असं नाही, किंवा काही गोष्टी खूप महाग असतात, त्या सगळ्यांना परवडतील असं नाही. म्हणजे नुसतं आवडून चालेल का? तर इथेच गंमत आहे. त्या भांड्यांमध्ये या गोष्टी प्रत्यक्षात ठेवलेल्या नसतात. तिथे पाणी ठेवलेलं असतं, कारण पाणी हे गरिबाला सुद्धा उपलब्ध असतं आणि ते कोणीही ठेवू शकतं आणि सहजपणे उपलब्ध होतं. म्हणजे असं सीझन आहे नाही, महाग आहे, हा काही प्रश्न पाण्याच्या बाबतीत येत नाही. त्याच्यामुळे 7ही भांड्यात पाणी सहज ठेवता येतं. पण मानायचं असं की मी हे हे अर्पण केलंय, हां, ही भावना आहे. म्हणजे आपल्याही पूजेत तुम्ही पाहाल तर म्हणजे मला आपली पूजा आठवली लगेच की किती साधर्म्य आहे, भाव पाहिजे तिथे. हेच तिथेही सांगितलंय की आपल्याकडे सगळ्या पत्री नसतात आपल्यापाशी, किंवा सुपारीचा गणपती असतो, म्हणजे तो त्याला सोंड सुपासारखे कारण असं काही नसतं, ती सुपारी असते पण आपण त्याला गणपती म्हणतो की नाही. किंवा अक्षता काही वेळेला आपण वापरतो, किंवा वेगवेगळ्या फुलांची नावं, पत्रींची नावं येतात, पण ते सगळं उपलब्ध नसलं तरी हे तू मानून घे असं म्हणून आपण ते अर्पण करतो. कारण तिथला भाव हा महत्त्वाचा असतो, की आपण मनोभावे ते देतो ना, ते महत्त्वाचं असतं. त्यामुळे ती भक्ती असली की आपली ती चिंता, किंवा तो आहे बाबा की तो मला चालविसे हाती धरून या, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसे हाती धरून या, ही तुकोबांची जी भावना आहे त्या अभंगातली, ती आपण आपलीशी केली की खरोखर तो आहे ना, तो सगळं काही बघून घे. मला आता, कारण मी माझे प्रयत्न पूर्ण केलेत. म्हणजे भक्ती म्हणजे काय, तुम्ही हातावर हात ठेवून त्याच्यावर सोडून द्यायचं म्हणजे काय, सगळे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा जेव्हा काम व्हायचं आहे, आता माझ्या हातात काही राहिलेलं नाही असं जेव्हा लक्षात येतं, तेव्हा आपण त्याच्यावर सोपवतो. म्हणजे उदाहरणार्थ, आता स्वामींचे अनेक भक्त असतात. नुकताच देऊळबंद 2 आलेला आहे आणि अनेकांना अनुभव पण येतात असे की आपण विचार करत असतो की हे व्हायचंय, ते व्हायचंय, हे कसं होईल, ते कसं होईल. आणि कारण आपल्याला त्या क्षणी असं वाटत असतं हे सगळं आपण घडवून आणतोय आणि सगळं आपल्यालाच पार पाडायचं आहे. आपण करते पण आपल्याकडे घेत असतो. मग तेवढ्यात एक गाडी मागून पुढे जाते, आपण गाडीतनं जात असतो आणि त्या गाडीच्या पाठीमागे लिहिलेलं असतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आपल्याला असं एकदम वाटून जातं हे वाक्य माझ्यासाठी आहे, हे स्वामींनी म्हटलेलं आहे आणि ते माझ्यासाठी असं म्हणतात की मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे ज्यांची श्रद्धा असते, ज्यांचा विश्वास असतो, त्यांना असंच वाटून जातं. किंवा असंच काहीतरी आपण कुठल्या तरी टेन्शनमध्ये असतो आणि तिथे अचानक कोणीतरी स्क्रीन लावतं कॉम्प्युटरचा, तिथे वॉलपेपरवर स्वामी झळकतात आणि स्वामींनी दर्शन दिलं, आता सगळं नीट होणार असं वाटून जातं. तर हे जे काही आहे, ही श्रद्धा आहे, ही भक्ती आहे आणि ती मनाची आहे, ते मनाचं नातं आहे. आणि म्हणून मनासज्जन भक्तिपंथेची जावे. आता ही श्रद्धा कशी असते, हां, म्हणजे मनाची शांती तरी का महत्त्वाची आहे, कारण तुम्ही दोन्ही अनुभव घेतले असतील की खूप ताण आहे आणि खूप शांत वाटते, खूप रिलॅक्स वाटते. त्यामुळे ते रिलॅक्स वाटणं जे असतं, जे मन शांत असण्याची जी भावना आहे ना, ती कुठल्याही सुखापेक्षा मोठी आहे. शांती परत नाही सुख, असं तुकोबांनी पण म्हटलेलं आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे हे तर इतके वाईट वागतात, पण हे कसे आनंदात आहेत, सुखात आहेत. ते खरं सुख नाही, शांती हे खरं सुख आहे. आणि म्हणून भीती, चिंता, ताण नसलेला तो सुखी, किंवा मनामध्ये षड्रिपू काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे ज्याच्याजवळ नाहीत तो सुखी. म्हणूनच ती बासरीची गोष्ट नाही का सांगितली जाते की तिच्या 6 छिद्रांमधून तिने या 6 गोष्टी त्यांचा त्याग केला आणि म्हणून त्यांनी त्या बासरीला कृष्णानं जवळ केली आणि मग तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. मला इथे एक गोष्ट आठवते हरणाची. म्हणजे हरणाची जरी असली तरी सुद्धा ती आपल्या आजूबाजूला सुद्धा घडताना दिसते की सगळीकडनं संकटांनी घेरलेलं असतं. काय घडतं पहा. हां, म्हणजे आत्ता सुद्धा तुम्हाला स्वतःच्या आयुष्यातल्या पण काही गोष्टी आठवतील की अगदी रोजच्या आयुष्यामध्ये, म्हणजे आपल्याला कधीतरी बरं वाटत नसतं तरी ऑफिसला जावं लागतं आणि बरं वाटत नाहीये, काम पण करायचं आहे,
ऑफिसचं काम पण आहे आणि त्यातच बाईंनी दांडी मारली आहे. म्हणजे सगळीकडनं ही खूप मोठी संकटं नसतील, पण तेव्हा आपली जी काही त्रेधा तिरपीट उडू शकते ह्याची कल्पना तुम्ही करू शकता. तर असंच त्या हरणाचं झालं होतं. काय झालं होतं, ते जंगलातनं चाललं होतं आणि त्याला एकदम चाहूल लागते आणि त्याच्या लक्षात येतं की वाघ आपल्या मागे मागे लागलाय. तर ते जीवाच्या आकांताने पळत सुटतं आणि पळता पळता जंगलाच्या बाहेर येतं. समोर समुद्र असतो, पाणी आहे, ते पुढे जाऊ शकत नाही आणि वाघाने आता इकडून तो आलेला आहे वाघ, म्हणून हे हरण इकडे वळलं, तिकडून शिकारी आलाय, शिकाऱ्याने नेम धरलाय. इकडे जावं तर वाघ आहे, तिकडे जावं तर शिकारी आहे. मागे पाहिलं तर जंगलामध्ये मडव्यानं पेट घेतलेला आहे. आता मुळात हे असं का होतं, आपण जेव्हा संकटाला घाबरतो, संकटाचा विचार करतो, म्हणतात ना प्रॉब्लेमचा विचार करू नका, सोल्युशनकडे पहा. ते हरण जोपर्यंत त्या संकटाचा विचार करते, दुसरं संकट उपस्थित होत आहे, मग तिसरं आलेलं आहे, सगळीकडनं संकटानं घेरलंय. पण कुठेतरी त्या हरणाची भावना असते की नाही, आत्ता माझा काळ आलेला नाहीये आणि मी जगणार आहे, माझे कुटुंबीय, माझा कळप माझी वाट बघतोय आणि मला त्यांच्याकडे परत जायचं आहे आणि मी छानपैकी चरणार आहे हे मला माहिती आहे. आणि देवा, तू आता मला मार्ग दाखवणार आहेस, तर तूच मला मार्ग दाखव. मग देव काय करतो की तुला एक मार्ग हवाय ना, मी तुझे तिन्ही मार्ग मोकळे करतो. तर तिथे एक खेकडा या शिकाऱ्याला दंश करतो आणि त्या शिकाऱ्याचा नेम चुकतो आणि तो वाघाला लागतो. वाघ सुद्धा धारातीर्थी पडतो आणि 2 मार्ग तर मोकळेच झाले आणि बघतो तर काय, तेवढ्यात पाऊस सुरू होतो, तो वणवा सुद्धा भिजतो. तर हरणाचे सगळेच मार्ग, म्हणजे हे अक्षरशः जलचमत्कार म्हणतात तसंच वाटतं. पण आपण लॉजिक लावतो, हे कसं शक्य होईल, मला या अडचणीतनं बाहेर पडायचंय, मग माझ्याकडे पैसे तर एवढे आहेत, मग फार तर इतकंच होऊ शकतं, मग मला मदत इथूनच मिळू शकते. तर तुम्ही जेव्हा त्या भक्ती मार्गाला तुमचं मन असतं, तेव्हा मी माझे प्रयत्न करत राहीन आणि देव माझ्या पाठीशी आहे, ही जेव्हा श्रद्धा असते, तेव्हा मग तुमच्यापर्यंत ती मदत कुठल्या ना कुठल्या रूपात पोचत येते. की तुम्हाला काहीतरी माहिती कळते, तुम्हाला कोणीतरी भेटतं, कोणीतरी काहीतरी सांगतं, अचानक समोर एक काहीतरी कोट येतो आणि तुम्हाला मार्ग सापडतो. म्हणजे जे तुमच्या पाशीच उत्तर असतं तेच तुम्हाला मिळतं, पण त्या श्रद्धेमुळे कुठेतरी मिळतं, कारण तुमचं मन शांत असतं. तर हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून मन सकारात्मक राहतं. एक श्रद्धा असली ना, आणि ती सकारात्मकता मनामध्ये कायम राहण्यासाठी समर्थ पुढे काय सांगतात, प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. आता बघा समर्थ काय सांगतात की तुम्ही मोबाईल चार्ज करताना तसं स्वतःला सुद्धा चार्ज करा. कशानं? राम नावाच्या ऊर्जेनं. उठल्याबरोबर प्रभाते, म्हणजे दिवसाची सुरुवात कशी झाली पाहिजे, तर रामाच्या विचारानं. तुमच्या विचारात राम हवा, मग वैखरीमध्ये म्हणजे उच्चारामध्ये राम हवा. हां, आणि मग विचारात राम असेल, उच्चारात राम असेल, तर आचारात तो राम येणारच, बरोबर. तर आता राम याही शब्दाकडे आपण बघूया की राम म्हणजे समर्थ रामभक्त, रामदास. त्यामुळे रामकथेतील रामचंद्र हा तर अर्थातच आहे, प्रभू रामचंद्र. पण सर्वोत्तम, उत्तम भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघे टाकावे, अशा अर्थानं ते सुद्धा रामाचं चिंतन. म्हणजे एखादं उत्तम पुस्तक आहे, एखादा उत्तम चित्रपट आहे, ज्याला आपण मोटिवेशनल स्टोरी, इन्स्पायरिंग स्टोरी असं ज्याला म्हणतो, अशा कुठल्याही गोष्टीचं चिंतन, रामरेक्षेचं चिंतन, हे सुद्धा रामाचं चिंतन असल्यासारखं आहे असं मला एक वाटलं. आणि उच्चार म्हणजे श्रीराम जयराम जय जयराम असं नामस्मरण हा एक उच्चार, हा एक भाग झालाच. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की हा रामजप आपण थोड्या वेळ करतोय, नामजप, पण दिवसभरात अपशब्द आपल्याकडनं सतत निघत आहे, तर तेही बरोबर नाही. त्यामुळे भलत्या गोष्टींसाठी शब्दांचा वापर करणं,
म्हणजे समर्थांनीच पुढे म्हणलं की जनी वाद विवाद सोडून द्यावा. वाद घालून काय निष्पन्न होतं का? किंवा तुम्हाला कोणीतरी काहीतरी म्हणतं की तुझी काही एवढी कपॅसिटी नाही, समजा असं कोणी म्हणतं, त्यांच्या म्हणण्याने काही होतं का? आपण लगेच समर्थन करायला गेलो, स्पष्टीकरण करायला गेलो, तर त्याची काहीही गरज नसते. ती पुन्हा मला एक गाढवाची गोष्ट आठवते की ते गाढव गवत चरत असतं आणि म्हणतं काय निळं निळं गवत आहे. तर वाघ म्हणतो नाही नाही अरे गवत हिरवं असतं. म्हणतं नाही नाही गवत निळं आकाश हिरवं. मग तो वाद घालत बसतो आणि मग सिंह महाराजांकडे जातात. म्हणजे या प्राण्यांच्या गोष्टी असल्या तरी किती आपल्याला व्यवहारामध्ये सुद्धा बोध करून देतात. आणि मग सगळं सांगतात सिंह महाराजांपुढे. आणि सिंह महाराज काय करतात? गाढवाला बक्षीस देतात आणि वाघाला शिक्षा करतात. वाघ म्हणतो हा अन्याय आहे. म्हणे नाही, गाढवाने त्याचा धर्म पाळला, गाढव गाढवासारखं वागलं म्हणून त्याला बक्षीस, आणि तू वाघ असून गाढवासारखा वागलास म्हणून तुला शिक्षा. वाद घालण्यात कशाला वेळ घालवलास? वाद घालण्यात वेळ जातो, ऊर्जा जाते, मनस्ताप वाढतो. त्यामुळे नाही तिथे वाद घालणं हे सुद्धा टाळलं पाहिजे. त्यामुळे नेमकं मोजकं योग्य ते बोलणं हे सुद्धा रामनाम घेतल्यासारखंच असं मला वाटतं. की म्हणजे राम म्हणजे काय? तुमच्या जगण्यातला राम असंही जर आपण अर्थ घेतला तर उठल्या उठल्या तुम्ही याचाच विचार करा की माझं ध्येय काय, माझा सोल पर्पज काय. त्याच्यावर तुमचा फोकस असला पाहिजे, विचाराचा, उच्चाराचा, त्या संबंधीच बोला. उगाच कोणाची सून कशी आणि कोणाची सासू कशी आहे आणि मालिकेत काय घडलं आणि राजकारणात काय घडतंय, तुमच्याशी जर त्या गोष्टींचा संबंध नसेल किंवा छोट्या छोट्या गोष्टी जरी तुमच्याशी संबंधित असतील तरी त्या उगाळत राहून त्याच्यापेक्षा आयुष्य करण्यासारखं खूप भव्य आहे. तुमची स्वप्न भव्य असू शकतात आणि त्याचा तुमच्याबरोबर म्हणजे समाजाला सुद्धा जास्तीत जास्त काय लाभ होऊ शकतो या विचारानं ती भारलेली असतील स्वप्न. तर त्या विचारात खऱ्या अर्थानं राम आहे, उच्चारात खऱ्या अर्थानं राम आहे. त्यामुळे संगती सुद्धा तशीच असायला हवी की जे आपल्याशी चांगल्या प्रकारे संवाद साधतील. त्यामुळे तो संवाद सुखे करावा असं समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि त्यात सुद्धा स्तुती करणारे असतात, निंदा करणारे असतात. ते सुद्धा मनावर किती घ्यायचं? कारण स्तुती करणाऱ्यांमध्ये ते खरे जाणकार असतील असं नाही. कारण आता आई वडिलांसारखी लोक म्हणा किंवा वडीलधारी माणसं जी काही तुमची असतात ती कौतुकाने तुमच्याकडे बघतात. मग तो आपला तो बाळ्या अशाही अर्थानं असू शकतो. कधी कोणाला जाण नसते पण करायचं म्हणून कौतुक करतात. कधी त्याच्या मागे एखादा हेतू असतो मिसगाईड करण्याचा म्हणून खोटी स्तुती करतात. स्तुती पाठक असतात किंवा निंदा करणारे सुद्धा. कधी तुम्हाला वाईट वाटावं म्हणून निंदा करणारे पण असतात किंवा निंदा करतात पण त्यांना खरोखर काही जाण नसते असंही असतं. म्हणजे स्तुती निंदा सुद्धा कोण करतंय हे पण महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला तो विवेक पाहिजे, कोणाचं मनावर घ्यायचं कोणाचं नाही. कोणाचं मनावर घेतल्यामुळे आपला फायदा होणार आहे. नेहमी स्तुतीच चांगली असते असंही नाही, हो की नाही. त्यामुळे शब्दांचा, उच्चारांचा आपण कशासाठी वापर करतोय हे थोडक्यात महत्वाचं आहे. त्यामुळे पुढे वैखरी राम आधी वदावा आणि सदाचार हा थोर सांडून. मी म्हटलं तसं की विचारात उच्चारत असेल तर तो आचारात राम येणार आहे. चित्ते वाची क्रियायांच्या साधूनाम एकरूपता. म्हणजे सज्जनाचं ते वर्णनच आहे, लक्षणच आहे की काया मन वाचा तिन्ही प्रकारांनी त्याच्यामध्ये एकवाक्यता असते. तिन्हीमध्ये एकवाक्यता असते की पोटात एक, ओठात एक, दाखवायचे दात वेगळे आणि असा प्रकार नाही आहे. म्हणजे एक ओवी आठवते मला की वरून आरशाचे आतपरी भांडे काळे, साऱ्याचं जीवांचे आत बाहेरी निराळे. वरून आरशासारखं लख्ख असतं भांडं पण आत मात्र त्याचा काळपटपणा तसाच राहतो. आणि बरेचशा लोकांच्या ठिकाणी ही गोष्ट दिसते की वरून केवढी तरी स्तुती करतात, छान दिसायलाही छान असतात, हसतात, पण मनात काळोबेर असू शकतं. त्यामुळे ज्याला आपण वाईब्स म्हणतो त्या ओळखायला हव्यात. आणि म्हणून तुमचं मन, वाचा, काया
हे सगळं जेव्हा एका ठिकाणी एकवटलं जाईल तुमच्या स्वधर्मापाशी, राम म्हणजे काय, जगण्यातला राम, तुमचा गोल काय आहे, तुमचा स्वधर्म काय आहे किंवा सोल पर्पज काय आहे, तिथे जर एकवटला तर त्याच्यासारखं कल्याण दुसरं नाही आहे. त्यामुळे सगळाच अंधकार नाहीसा होईल. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित असलं म्हणजे स्वधर्मो निधनम श्रेयः परधर्मो भयावह असं जे गीतेमध्ये सांगितलंय. दुसऱ्याच्या कर्तव्याबद्दल आपण विचार करतो की त्याला ही संधी कशी मिळाली, हेवा, मत्सर, द्वेष या ज्या काही गोष्टी असतात, तुलना करणं थोडक्यात, याच्यामुळे आपल्या मनात खूप दुःख निर्माण होतं, अंधकार निर्माण होतो. पण हे कशामुळे असतं की त्याला जे काही मिळालं ते त्याच्या कर्मामुळे मिळालंय, मला जे मिळालं ते माझ्या कर्मामुळे मिळालंय. त्यामुळे मी माझ्या कर्मावर लक्ष केंद्रित करायला हवं. हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा ही बरीचशी दुःख ही कमी होतील. आणि म्हणून म्हणलं तसं की पण हा अंधकार जेव्हा असतो तेव्हा काय होतं, जे रावणाचं झालं ते उदाहरण दिलंय समर्थांनी की मना सांग पा रावणा काय झाले, त्याचं राज्यच बुडालं ना. आणि रावण सुद्धा कसा होता, साधा सुद्धा अजिबात नव्हता, बुद्धिमान होता, प्रतिभावान होता, महापराक्रमी होता. लंका तर त्याची सोन्याची होती, एवढं मोठं साम्राज्य होतं, काय नव्हतं त्याच्याकडे. पण होता तो अहंकार आणि त्याने घात केला. आणि त्याने सीतेची अभिलाषा धरली, जी दुसऱ्याची पत्नी आहे, जी परस्त्री आहे, तिचा मोह झाला. आणि म्हणून समर्थांनी जे म्हटलंय ना पुढे की नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे. द्रव्य म्हणजे पैसा, दुसऱ्याचा पैसा हे तर आहे. आपल्या बाबतीत काय होतं माहितीये का, म्हणजे आपल्याला सांगितलं आहे पूर्वजांनी की स्वधर्म हवा, स्वधर्मावर लक्ष द्या, परधर्म नको, आणि स्वार्थ नको पण परमार्थ हवा. पण आपलं उलट होतं की स्वधर्म नको नको, जबाबदारी असेल ना आपली एखाद्या गोष्टीची तर म्हणतो नाही त्याच्यामुळे झालं, दुसऱ्यावर ढकलून द्यायचं. त्याच्यामुळे म्हणजे व्यक्तीच असं नाही, म्हणजे मग तो जोडीदार असो, शेजारी असो, कलिग असो, किंवा आपलं सरकार असो, किंवा अगदी देव असो, की देव देवानी मलाच कसं पकडलं असंही म्हणायला कोणी कमी करत नाही. तर स्वधर्माच्या बाबतीत आपण मागे मागे आणि स्वार्थ असला की पुढे पुढे. म्हणजे जो स्वार्थ नसायला हवा तिथे मात्र आपण नाही, श्रेय घ्यायला पुढे असतो. म्हणजे मला तर त्या क्लासेसच्या जाहिराती सुद्धा आठवतात की आमचे मेरिटमध्ये आलेले विद्यार्थी, तर ते काही चूक नाही आहे, आपण सुद्धा त्यांच्या जागी असतो तर केलं असतं, तो व्यवसायाचा भाग आहे. पण विचार करा की त्यांचे सुद्धा सगळे विद्यार्थी, 1000 विद्यार्थ्यांच्याकडे शिकत असतील तर सगळे मेरिटमध्ये नसतात, 50 असतील समजा, पण आमचे विद्यार्थी मेरिटमध्ये आले हे ती जाहिरात करतात. मग त्या मुलांची बुद्धिमत्ता, त्या मुलांची मेहनत ही सुद्धा कारणीभूत असते, यांनी दिशा दिलेली असते. पण लगेच पूर्ण श्रेय ते स्वतःकडे घेत असतात, हे आपल्याला लक्षात येतं. किंवा कला अकॅडमी असते. आता कलेच्या बाबतीत तर प्रतिभा लागते, हो की नाही, त्यांचं नशीब लागतं, त्यांची मेहनत असते. पण आम्ही यांना घडवलं ही जाहिरात करतात. त्यामुळे श्रेय घेण्याच्या बाबतीत सगळे पुढे असतात. किंवा आजकाल काय म्हणतात, कपड्याचं म्हणजे फॅशन डिझायनिंग, ते डिझाईन कॉपी होतं, दागिन्यांचं डिझाईन कॉपी होतं, किंवा चाल, गाण्याची चाल किंवा कोरिओग्राफी या गोष्टी कॉपी होताना दिसतात. किंवा दुसऱ्याचं काही घेणं, म्हणजे आपल्याला वाटतं की आम्ही काय कुणाचं वाईट केलंय म्हणून आमच्या बाबतीत असं व्हावं. पण छोट्या छोट्या गोष्टी आपण गृहीत धरून कशा चालतो. रमाबाई रानडे यांची पण एक गोष्ट आठवते. त्या एकदा रस्त्याने फिरत होत्या आणि त्यांची बदली व्हायची, त्यांच्या पतीची, न्यायमूर्ती रानड्यांची. तर त्या दुपारच्या वेळेला फिरत असतात आणि छान कैऱ्या लागलेल्या असतात, आंब्याला मोहर आलेला आहे, कैऱ्या दिसत आहेत आणि त्या कैरी पाडायचा प्रयत्न करतात आणि काहीतरी हातात काठी घेऊन वगैरे त्यांचं चाललेलं असतं. आणि काय होतं, त्यांच्या हातामध्ये एक छंद असतो, छंद म्हणजे सोन्याचा एक प्रकारचा दागिना, त्यात ती काठी अडकते आणि त्या काठीमुळे तो उडून कुठेतरी दूरवर पडतो पाचोळ्यामध्ये. आणि किती शोधला तरी तो सापडत नाही. सोन्याची वस्तू त्या काळामध्ये हरवलेली आहे. तर त्या अत्यंत व्यथित होतात आणि घरी येऊन अक्षरशः खूप व्यथित झालेल्या दिसतात. आणि मग त्या न्यायमूर्तींना सांगतात हे असं असं घडलं. तेव्हा न्यायमूर्ती म्हणतात की जे गेलंय ना त्याचा आता
शोक करून उपयोग नाही. शोक करून म्हणजे त्यातनं काही निष्पन्न होणारच नाही. आणि मी तुला नवीनही करून देणार नाही. का करून देणार नाही? कारण तू दुसऱ्याच्या झाडाची फळं न विचारता पाडलीस. आलं लक्षात? म्हणजे दुसऱ्याचं द्रव्य, नको रे मना द्रव्य ते पुढल्यांचे. दुसऱ्याच्या झाडाची फळं फुलं सुद्धा न विचारता घेणं हे सुद्धा पाप आहे. शेवटी पाप म्हणजे काय? की आपल्यामुळे दुसऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणं, इजा होणं. मग ते शब्दांनी असो, विचारातून सुद्धा असो, कारण आपल्या विचारांच्या सुद्धा लहरी असतात. म्हणून आपण दृष्ट लागणं वगैरे हे जे काही म्हणतो, त्यामुळे इतरांचं वाईट चिंतन, आता हे CCTV दिसणार नाही, पण त्या भगवंताला सगळं कळतं, त्याची नोंद घेतली जाते. CCTV फक्त या गोष्टी दिसू शकतात की हां झाडाची फळं तोडली, पण या न दिसणाऱ्या गोष्टी सुद्धा भगवंतापर्यंत पोचत असतात आणि आपल्या मनाला स्वतःच्या कळत असतात. त्यामुळे दुसऱ्याविषयी वाईट न चिंतणं हे पण महत्त्वाचं आहे. वाईट न बोलणं, आणि अर्थात अशा ज्या कृती आहेत की त्यासुद्धा आपण गृहीत धरतो. एखाद्याला शब्द देऊन टाकतात लोक आणि पाळत नाही. त्यांनी त्या समोरच्याला त्रास होतो की नाही, की हो 2 दिवसात तुम्हाला तुमचं काम होऊन जाईल. मग तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ते हेलपाटे घालायला लावतात. ऑफिसच बंद असतं, कळवलेलंच नसतं, मनस्ताप होतात. आता जरा सोयी आहेत, पण तरीसुद्धा कळवत नाही, असं आपल्याला लक्षात येतं. मग आपल्यामुळे दुसऱ्याला होणारा त्रास हे एक प्रकारचं पापच आहे. आणि हे आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास झाला तर ते आपल्या बाबतीत भोगावं लागतं. साध्या साध्या गोष्टी असतात. आपण म्हणतो की काय आम्ही वाईट केलं, पण किती लोक छोट्या छोट्या बाबतीमध्ये की 10ला 2 लिंब असतील तर 3 मागणार, आणि मग यांना आनंद मिळतो की 1 लिंबू मिळवलं. पण तुम्हाला काय कल्पना, ते कुठून तरी जात असतं जे तुमच्या हक्काचं नाही आहे. ते तुम्हाला मिळाल्यासारखं वाटलं तर तुमच्या हक्काचं काहीतरी निघून गेलेलं असतं, आणि ते याच्यामुळे झालं हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही लिंबू घेताना तुमच्याकडनं कलिंगड जाऊ शकतं. असं म्हणजे म्हणतात ना, आवळा देऊन कोहळा काढणे. पण त्याच्याही बाबतीत घडतं काय की त्याला कोहळा मिळाल्याचा आनंद होतो, मी कसं फसवलं. पण प्रत्यक्षात मग एखादी वस्तू त्याची हरवणं, एखादी दुरुस्ती करावी लागणं, एखादा खर्च उद्भवणं, हे त्याच्यामुळे होतं. ते त्या कर्माचं फळ असतं. हे आपल्याला लक्षात येत नाही. आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा वाटतं की आपल्या बाबतीतच हे का, अन्याय का, कारण त्याचं उत्तर समर्थांनी दिलंय की मनात वाचिरे पूर्वसंचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. तू जे भोगतोयस त्याची जबाबदारी तुझी आहे, दुसऱ्यावर खापर फोडू नको, तो निमित्त मात्र आहे. आलं लक्षात? आणि म्हणूनच रामचंद्र काय म्हणतात, माय कैकयी ना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. अरे भरता, याला कैकेयी माता किंवा दशरथ पिता हे दोषी नाही आहेत, तर फक्त आणि फक्त माझी कर्म, म्हणजे हे जे काही आहे ते कर्मजात आहे, संचितामुळे हे झालेलं आहे, पूर्वसंचित आहे माझं. आणि कैकेयीच्या बाबतीत सुद्धा तुम्ही वाल्मिकी रामायण सांगितलं तर वाचलं तर लक्षात येईल की ही रामाशी अत्यंत प्रेमानं वागत होती, मंथरेनं कान भरेपर्यंत. म्हणजे पुत्रवत प्रेम करायची. आणि दशरथाच्या आणि रामाच्या मुखी सुद्धा येतं की ती त्याच्यावर पुत्रवत प्रेम करायची. मग असं वागण्याची बुद्धी का झाली, तर रामचंद्र लक्ष्मणाला एका ठिकाणी सांगतात की जेव्हा ही व्यक्ती असं वागणार नाही याची खात्री असताना सुद्धा ती अशी काहीतरी वागते किंवा बोलून जाते ना, तर ते नियतीचं विधान असतं, ती व्यक्ती बोलत नसते. म्हणजे आपल्याला सुद्धा असे संकेत मिळतात ना की काहीतरी मनात प्रश्न पडलेला असतो आणि कोणीतरी येऊन बोलून जातं, किंवा कुठेतरी काहीतरी कोट दिसतो, काहीतरी मनात अचानक विचार येतो. त्या 2 गोष्टींचा जसा योग जुळून येतो, मग ती घटना चांगली घडणारी असो किंवा वाईट असो, तर ते त्या विधी लिखित असतं, त्याचं ते विधान असतं असं म्हटलं जातं. ती व्यक्तीच बोलत असते असं नाही. किंवा एखादी व्यक्ती आपल्याशी वाईट वागते
तर ते आपल्या बाबतीत घडणारं असतं आणि म्हणून त्या व्यक्तीवर राग ठेवून त्याचा बदला घेऊन काहीही उपयोग नसतो. त्यामुळे त्या व्यक्तीला डोक्यात न ठेवता हे आपले भोग आहेत हे जर डोक्यात ठेवलं तर त्या व्यक्तीचा राग डोक्यात न जातो आणि शेवटी त्याला काहीतरी भोगायचं असतं म्हणून त्या व्यक्तीला बुद्धी झालेली असते आणि त्याचा हिशोब तो मांडलाही जाणार असतो, त्याची फळं त्याला मिळणार असतात. हे बोलणं सोपं आहे, पण हे सगळं आहे हे असं आहे. रामायणातनं आपल्याला ते आपल्यापर्यंत पोचतं. तर शेवटी हा कर्माचा सिद्धांत आहे. तुम्ही पेरता तेच उगवतं. पुन्हा एक गोष्ट आठवते की एक शेतकरी हा बाजारात जायचा, रविवारी बाजार असायचा आणि सामान घ्यायला जायचा. तर एकदा तो साखर घेतो तर दुकानदार त्याला म्हणतो, अरे तुझ्याकडे गाई म्हशी वगैरे आहेत ना, तर मला पुढच्या वेळेला 1 किलो लोणी आण. तर म्हणे ठीक आहे. मग हा पुढच्या रविवारी लोणी नेऊन देतो आणि तो त्याच्या पुन्हा एकदा सामान घ्यायला जातो तेव्हा हा म्हणतो की अरे तू लोणी 100 ग्रॅम कमी दिलंस, मला फसवलंस. तर तो शेतकरी इतका गरीब असतो, तो म्हणतो अहो माझ्याकडे वजन काटा सुद्धा नाहीये, तुम्ही ज्या वजनाची साखर दिली त्याच वजनाचं मी लोणी तुम्हाला दिलं. म्हणजे त्यांनी थोडक्यात साखर कमी भरलेली असते, त्याचं फळ त्याला लगेच कसं मिळतं. आता दरवेळेला लगेच मिळेल असं नाहीये, अनेक जन्मांच्या आधीचं कुठलं तरी फळ सुद्धा तुम्ही भोगत असाल. त्यामुळे काही जण खूप चांगल्या परिस्थितीत आपल्याला दिसतात ते त्यांच्या कुठल्या तरी फळामुळे असतील, त्यांच्या कुठल्या तरी पूर्वसंचितामुळे असेल. हे आपण म्हणजे ओव्हर रेटेड वगैरे असे शब्द आपण वापरतो ते त्याच्यामुळे पण असतं की ते त्यांच्या नशिबात लिहिलेलं असतं. किंवा जसं म्हणलं दिसतं तसं नसतं की जे खूप सुखात दिसतात, गाडीतनं फिरतायत, AC मध्ये राहतायत, पण म्हणजे सुख असं नाही, ते आपल्याला दाखवलं जातं ते 1% असतं, ते सुद्धा खरं असेल असं नाही. त्यामुळे आता आपण तरी एखादा सेल्फी टाकतो, त्याच मूड म्हणजे हसणारा सेल्फी असतो आपला, हसत असतो आणि त्याच मूडमध्ये आपण 24 तास असतो का? अजिबात नाही. चिडचिड करतो, राग करतो, वैतागतो, कंटाळा येतो, सगळं होत असतं. ते कुठे पण पोस्ट करतो ना. आपल्याला लोक कशावरनं जज करतात, अरे काय मस्त ड्रेस आहे तिच्याकडे, हो की नाही. तर ते तेवढेच जे छान आहे ते आपण इथे शोकेस करत असतो. तर अशा पद्धतीने सगळ्यांचंच चालू असतं आणि ते तर अजून सराईत असतात लोक ज्यांच्याबद्दल आपल्याला असं वाटतं. त्यामुळे थोडक्यात असं म्हणता येईल की मनस्थिती बदलली की परिस्थिती बदलली जाऊ शकते. आणि रामचंद्रांच्याच बाबतीत त्याच गाण्यामध्ये पुढे म्हणलं की त्यांनी अयोध्येचं होतू राजा रंकमी बनीचा. प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो, म्हणजे कोणाशीच तुलना करता येत नाही. प्रत्येकाचा प्रवास हा कायम म्हणजे कोणाशीही तुलना करून त्याचं बरं आहे, जसं परधर्माबद्दल आपल्याला नेहमी वाटतं की त्याचं कसं बरं आहे. म्हणजे एखादी नोकरी करणारी बाई असते आणि समोर राहणारी घरात असते, तिला वाटतं हिला किती आराम आहे, कधी म्हणजे सुट्टी घ्यावी लागत नाही आणि तिला वाटतं हिला कसे पैसे हवा तेव्हा खर्च करता येतात. एकमेकांचा हेवा वाटत असतो, ही परिस्थिती आहे. पण शेवटी प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. 2 सख्या भावांचं अयोध्येचं होतू राजा रंकमी बनीचा असं असू शकतं. त्या तुमची आमची काय कथा आहे. म्हणजे अशीच अजून एक कथा मला आठवते की ती कर्माशी संबंधित आहे. एक पत्रकार असतो आणि तो एका कैद्याची मुलाखत घ्यायची वेळ येते, त्याच्यावर तुरुंगात जातो आणि त्याला विचारतो की तुम्ही असं कसं वागलात, सतत तुमच्या नावावर गुन्हे वगैरे. तर हा कैदी काय सांगतो की मी अशा बकाल वस्तीत वगैरे वाढलो, तिथे आजूबाजूला गुन्हेगारी व्यसनाच्या आहारी गेलेले लोक, माझं काय होणार होतं. आणि घरी तर वडील आईला मारायचे, दारू प्यायचे, असे तसे, माझं वेगळं काय होणार होतं. तर म्हणजे त्याचा तो कामाचा भाग असतो म्हणून हा विचारायला गेलेला असतो. मग एका उद्योगपतीकडे जातो, उद्योजकाकडे, त्याची पण मुलाखत घेण्याचा योग आलेला असतो आणि तो म्हणतो तुम्हाला अशी काही पार्श्वभूमी आहे का, मोठा बिझनेस होता का वडिलांचा वगैरे. नाही म्हणे, मी अशा वस्तीत वाढलो की जिथे मारामाऱ्या चालायच्या, सतत तोंडात कुठले तरी वाईट शब्द असायचे लोकांच्या आणि बायकोला मारतायत असे माझे वडील, म्हणजे आईला मारहाण करायचे आणि व्यसनाधीन झालेले.
आणि मी तेव्हा ठरवलं की माझ्या मुलांना आणि माझ्या पत्नीला अशा परिस्थितीत मला ठेवायचं नाही, म्हणून मी शिकलो आणि खूप कष्ट करून शिकता शिकता काम करून मी इथपर्यंत पोचलो. एकाच घरातले हे 2 भाऊ असतात, एक गुन्हेगारीकडे जातो, एक कर्तबगार होतो. आता इथे दृष्टिकोन असंही आपण म्हणू शकतो की दोघांनी कसं वेगळ्या दृष्टीने पाहिलं एकाच गोष्टीकडे, पण ही दृष्टी शेवटी कोण देतं तर तुमची पूर्वकर्म देतात. त्याप्रमाणे तुम्हाला बुद्धी होते, हे पण तेवढंच खरं आहे. म्हणजे दोघांनाही असं का नाही वाटलं, कारण कुठेतरी त्याला भोग भोगायचे होते, तुरुंगवास भोगायचा होता, म्हणून त्यांनी त्या दृष्टीनं पाहिलं. आणि म्हणून शेवटी हेच आहे की तुम्ही आज हा विषय ऐकायला येणं हे सुद्धा कुठेतरी पूर्वसंचित आहे. सगळ्यांनाच ती बुद्धी होईल असं नाही. स्क्रोल करताना व्हिडिओ दिसला तर ऐकावंसं वाटेल असं नाही, म्हणजे हाच व्हिडिओ असं नाही. हा विषय किंवा अशा संदर्भात काय काय वाचनात येईल ते उघडावं असं कोणाला वाटेल, त्याचा विचार करावा असं कोणाला वाटेल आणि तसं वागावं असं कोणाला वाटेल, हे सुद्धा त्याच्या पूर्वकर्मावरच अवलंबून आहे. त्यामुळे आपली कर्म ही चांगली व्हावीत, आपल्याला तशी चांगली बुद्धी द्यावी अशी आपण रामरायाचरणी प्रार्थना करूया. समर्थांकडेही प्रार्थना हे मागणं मागूया. आणि आज मी इथेच थांबते. उद्या पुन्हा भेटूया 4 वाजता दासबोधाबद्दल बोलण्यासाठी, त्याबद्दल विचार करण्यासाठी. तर धन्यवाद. भेटत राहू. जय जय रघुवीर समर्थ. आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. नंतरही जे बघतील त्यांनीही प्रतिक्रिया नोंदवा आणि त्याला मी नक्की उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. धन्यवाद.